हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 8चं मॅथचं चॅप्टर नंबर 7चं प्रॅक्टिस सेट नंबर 7.2। ठीक आहे, मागच्या जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी घेतलेला आहे प्रॅक्टिस सेट 7.1 घेतलेला आहे। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 7.2। ठीक आहे, बघा 7.2 मध्ये काय होते, 7.1 कशावर डिपेंड होता, डायरेक्ट व्हेरिएशनवर। ठीक आहे, आता याच्यामध्ये आहेत इन्व्हर्स व्हेरिएशन। बघा इन्व्हर्स व्हेरिएशन काय असते की बघा मी एक एक्झाम्पल घेऊन समजावून सांगते इन्व्हर्स व्हेरिएशन काय असते। जर दोन वर्करला एक काम करायसाठी 15 डे लागतात। ठीक आहे, म्हणजे दोन लोकांना एक जे काही वॉल असेल काही असेल, ठीक आहे, त्याच्यासाठी किती डे लागतात, 15 डे। तर 3 वर्करला किती लागतील, 15 पेक्षा कमीच लागतील ना। ठीक आहे, म्हणजेच काय होतील, 15 पेक्षा कमी 12 डे लागतात। म्हणजेच काय होतं, 15 पेक्षा कमी लागत आहे। जसं म्हणजे वर्कर वाढले तर डे कमी होत आहे। जर मी 5 वर्करनी काम केलं तर किती लागतील, 9 डे। ठीक आहे, म्हणजे काय होत आहे, जसं नंबर ऑफ वर्कर वाढत आहेत तर काय डे काय होत आहेत, कमी होत आहेत। म्हणजे जर एक वाढला तर एक काय होतो, कमी होतो। ठीक आहे, म्हणजेच काय, समजा मी याला x घेतलं वर्करला आणि डेला y घेतलं, म्हणजेच काय येईल, x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे एक वाढत आहे तर एक कमी होत आहे ना, म्हणजे 1/y। म्हणजे याला काय म्हणतात, x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y किंवा x इन्व्हर्सली व्हेरियंट 1/y। ठीक आहे, आज जसं आपण डायरेक्टलीचं करत होतो सेम तसंच आता आपल्याला ही प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायची आहे। मग काय येईल, x इज इक्वल्स टू, म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढली तर काय ते द कॉन्स्टंट 1/k। k काय असतो, k इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट। ठीक आहे, म्हणजेच काय येईल, हा जर y इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय, म्हणजे xy इज इक्वल्स टू k। हे काय येईल आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन। ठीक आहे, म्हणजे समजा असं आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.2 मधले याच्यावरच एक्झाम्पल सॉल्व करायचे। ठीक आहे, हे बघा प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन नंबर 1 काय आहे, द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर अँड नंबर ऑफ डे टू कम्प्लीट अ वर्क इज गिवन इन फॉलोइंग टेबल, कम्प्लीट द टेबल। ठीक आहे, आपल्याला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे। काय दिलं आहे, नंबर ऑफ वर्कर दिलं आहे आणि डे आहे, म्हणजे हे वर्कर किती डेमध्ये त्यांचं काम जे वर्क आहे ते कम्प्लीट करतात। हे बघा फर्स्टमध्ये काय दिलं आहे, 30 वर्कर आहेत तर किती डेमध्ये संपवत आहेत काम, 6 डेमध्ये। नंतर काय 20 वर्कर किती डेमध्ये, 9। म्हणजे बघा वर्कर काय होत आहेत, कमी झाले, 30 to 20 झाले तर डे काय झाले, इन्क्रीज झाले, 6 ते 9 झाले। आता इथं बघा इथं काहीच नाही दिलेलं, हे काय करायचं आहे आपल्याला, काढायचं आहे। आता इथं 9चं 12 झालं म्हणजे इन्क्रीज झालं डे, तर इथं 20चं काय होईल, काय होतील, ऑब्व्हियसली कमी होऊन जातील डे। ठीक आहे, इथं 10चे इथे हे काढायचं आपल्याला, फिल इन द ब्लँक दिले आणि इथं पण फिल इन द ब्लँक दिलेले। ठीक आहे, आपल्याला हे काढायचं आहे। बघा कसं करायचं, बघा काय घेते मी, लेट्स काय घेते, नंबर ऑफ वर्कर काय घेते, x घेते। आन्सरमध्ये काय येईल, लेट द नंबर ऑफ वर्कर्स बी x, काय पकडते, वर्कर्सला x पकडते, अँड नंबर ऑफ डे complete of work बी वाय। काय पकडलं, नंबर ऑफ वर्कर x घेतलं आणि नंबर ऑफ डे कम्प्लीट ऑफ वर्क त्याला काय डिनोट केलं, y डिनोट केलं। ठीक आहे, मग काय दिलेलं आहे, x व्हॅरीज y, कसं पण x इज इन्व्हर्सली व्हॅरीज ॲज y। मग काय येईल, कसं लिहित असतो आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं, x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y। ठीक आहे, आता बघा आपल्याला आता ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनलची साईन काढून टाकायची आहे, तर काय यूज करू आपण इथे, कॉन्स्टंट, म्हणजे x इज इक्वल्स टू k/y। काय असतो, k इज अ कशाचा कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट ऑफ
व्हेरिएशन. कशाचा कॉन्स्टंट असतो? व्हेरिएशनचा. ठीक आहे. आता आपल्याला केची आपण काय करू, केची काढण्यासाठी इक्वेशन कसं तयार करू, हा वाय इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू के. ठीक आहे. हे आलं आपलं. आता आपण जसं 7.1 केलं सेम तसंच करायचं आहे. फर्स्ट व्हॅल्यू यूज करून ज्या दोन दिलेले आपल्याला 36 किंवा 29 ह्या दोनपैकी एक यूज करून काय करू शकतो आपण, केची व्हॅल्यू काढू शकतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि नंतर जो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला ते इक्वेशनमध्ये पुट करून नंतर पूर्ण व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे. मी काय करते इथे एक्सची व्हॅल्यू 30 आणि वायची व्हॅल्यू 6 यूज करते. हे बघा काय येईल, पेन एक्स इज इक्वल्स टू 30 अँड वाय इज इक्वल्स टू 6. ठीक आहे. हे कशामध्ये पुट करते, त्या इक्वेशनमध्ये. म्हणजे काय येईल, 30 मल्टिप्लाय बाय वाय काय आहे 6 इज इक्वल्स टू के. मीन्स के इज इक्वल्स टू काय येईल, 36 3 6 18 आणि 0 म्हणजे के काय आला 180. ठीक आहे. मग काय आपलं सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल, या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू केची व्हॅल्यू किती आली 180. ठीक आहे. आताच काढले आपण. हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता आपल्याला ज्या व्हॅल्यू माहिती नाही आहे त्या पुट करून आपण याच्यात हे करू शकतो, फाइंड करू शकतो. हे बघा तर फर्स्ट बघा इथं एक्सची नंबर ऑफ वर्कर दिलेला आहे का, नाही दिलेलं, आणि डे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आणि वाय किती दिलेलं आहे 12. पुट करायचं मग एक्स इज इक्वल्स टू काय फाइंड करायचं आणि वाय किती दिले आहे 12. इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये पुट करू. चला एक्स इंटू वायची किती आहे 12 इज इक्वल्स टू 180 डिग्री. एक्स इज इक्वल्स टू हा 12 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड, म्हणजेच 180 अपॉन 12 म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय येईल 15. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 15. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, तर बॉक्समध्ये लिहून घेऊ एक्स इज इक्वल्स टू तर काय येईल 15. ठीक आहे. सेकंड बघा नंबर ऑफ वर्कर दिलेला आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे 10 आणि डे दिलेले आहेत का, नाही, डे काढायचे आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला वाय काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय येईल एक्स इज इक्वल्स टू 10 आणि वाय इज इक्वल्स टू काढायचं आहे, माहिती नाही. ठीक आहे. म्हणजे काय येईल आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एक्स वाय इज इक्वल्स टू 180. हे आहे आपलं इक्वेशन. पुट करा एक्सची व्हॅल्यू 10 मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल्स टू 180 डिग्री. वाय इज इक्वल्स टू 180. आता 10 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होते डिवाइड, काय येईल मग 0 0 कट, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू 18. आलं. पुट करा याच्यामध्ये टेबल फिल करायचं आहे वाय इज इक्वल्स टू 80. ठीक आहे. थर्ड नंबरचं बघा नंबर ऑफ वर्कर नाही दिलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू नाही दिलेली आणि वाय किती दिलेली आहे 36. चला पुट करू. काय आहे सॉरी एक्स किती आहे काढायचं आहे आणि वाय किती दिलेलं आहे 36. ठीक आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एक्स वाय इज इक्वल्स टू 180. तर एक्सची माहिती नाही काढायची आहे, मल्टिप्लाय बाय वाय किती आहे 36 इज इक्वल्स टू 180 डिग्री. एक्स इज इक्वल्स टू आता 36 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड 180 अपॉन 36. म्हणजेच काय येईल एक्स इज इक्वल्स टू काय येईल 36 1 36 36. पहिले काय करते मी 2 ने डिवाइड करते. 2 0 2 1 2 2 5 10 म्हणजेच काय ते एक्स इज इक्वल्स टू 5. ठीक आहे. बघा एक्स इज इक्वल्स टू इथं काय येईल 5. तुम्ही नंतर हा पूर्ण क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर हा पूर्ण बॉक्स परत काढायचा आणि सर्व ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्या सर्व फिल करायच्या. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजेच काय काढायचं आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. हे बघा काय दिले आहेत 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याचे सर्वांचे काय काढायचे आहेत आपल्याला वेगळे वेगळे दिलेले आहेत सॉल्व करायला. त्याचे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. ठीक आहे. चला बघा. हे बघा फर्स्ट काय आहे पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन क्यू इफ पी इज इक्वल्स टू 15 अँड क्यू इज इक्वल्स टू 4. आन्सरमध्ये काय येईल काय दिलं आहे गिवन आपल्याला गिवन काय दिलं आहे पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन क्यू. म्हणजेच काय येईल पी इज इक्वल्स टू
प्रपोर्शनॅलिटी साईन काढली तर काय ते कॉन्स्टंट येते, म्हणजेच के अपॉन क्यू. म्हणजेच काय येईल, पुट करा व्हॅल्यू पी इज इक्वल्स टू 15. काय दिलं आहे, वेन पी इज इक्वल्स टू काय असतो, के इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आता पी इज इक्वल्स टू किती दिलं आहे 15 अँड क्यू इज इक्वल्स टू 4. पुट करा इक्वेशनमध्ये 15 इज इक्वल्स टू के अपॉन क्यू किती आहे 4. तर के इज इक्वल्स टू हा 4 इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय बाय 4. म्हणजेच के इज इक्वल्स टू 15 4 जा 60. केची व्हॅल्यू काय आली 16. काय येईल मग आपल्याला काय सांगितलं होतं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, म्हणजेच केस सांगितला होता ना, केची व्हॅल्यू किती आली 16. इक्वेशन काय येईल मग, सो द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय इन व्हेरिएशनचं इक्वेशन कशामध्ये पुट करू, पी इज इक्वल्स टू केची व्हॅल्यू पुट करा किती आली 60 अपॉन क्यू. किंवा अजून ऑरमध्ये काय लिहू शकते मी याला, हा क्यू इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊ काय होईल मल्टिप्लाय पी इंटू क्यू इज इक्वल्स टू 60. म्हणजे हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हा आणि हा काय आला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. समजलं. हे बघा 2 नंबरचं काय आहे, झेड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन डब्ल्यू व्हेन झेड इज इक्वल्स टू 2.5 अँड डब्ल्यू इज इक्वल्स टू 24 आहे दिलेलं. हे बघा काय सुरुवात करूया आन्सरला. काय आहे गिवन दिलेलं, झेड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन डब्ल्यू. ठीक आहे. आता जर प्रपोर्शनॅलिटी साईन काढली तर काय ते झेड इज इक्वल्स टू के अपॉन डब्ल्यू व्हेन के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किंवा व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आता पुट करा, आपल्याला व्हॅल्यू दिले झेड इज किती दिले, झेड इज इक्वल्स टू 2.5 अँड डब्ल्यू इज इक्वल्स टू 24. व्हॅल्यू पुट करू 2.5 इज इक्वल्स टू के अपॉन डब्ल्यू किती आहे 24. म्हणजेच काय के इज इक्वल्स टू हा 24 इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय 2.5 मल्टिप्लाय बाय 24. म्हणजेच काय येईल के इज इक्वल्स टू याचं मल्टिप्लिकेशन येते सर्वांना, याला काही 2.5 मल्टिप्लाय बाय 24 60. केची व्हॅल्यू किती आली 60. काय येईल मग, सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पुट करा केची व्हॅल्यू याच्यामध्ये झेड इज इक्वल्स टू 60 अपॉन डब्ल्यू. म्हणजेच काय येईल ऑरमध्ये काय होऊ शकते अजून झेड डब्ल्यू इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन झेड डब्ल्यू इज इक्वल्स टू 60. हे काय झाली इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि हा काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे बघा 3rd नंबरचं काय आहे, एस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन टी स्क्वेअर. काय दिलेलं आहे याची व्हॅल्यू 4 देन टी इज इक्वल्स टू 5. त्याला सॉल्व करूया. काय दिलेलं आहे गिवनमध्ये, गिवन एस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन टी स्क्वेअर. प्रपोर्शनॅलिटी साईन काढली तर काय येते के अपॉन टी स्क्वेअर. के काय असतो, के इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आता काय दिलं आपल्याला, इफ एस इज इक्वल्स टू 4 अँड टी इज इक्वल्स टू 5. पुट करा व्हॅल्यू काय येईल 4 इज इक्वल्स टू के अपॉन टीचा स्क्वेअर मीन्स 5चा स्क्वेअर. म्हणजेच काय येईल बघा के इक्वल्स टू आता 5चा स्क्वेअर इकडे डिव्हिजनमध्ये आहे इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय बाय 5 स्क्वेअर. काय येईल 4 मल्टिप्लाय बाय 5चा स्क्वेअर काय असतो 25. ठीक आहे. म्हणजे काय येईल के इज इक्वल्स टू 4 25 4 जा 100. केची व्हॅल्यू काय आली 100. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल, केची व्हॅल्यू पुट करायची याच्यामध्ये एस इज इक्वल्स टू केची व्हॅल्यू किती आहे 100 अपॉन टी स्क्वेअर. और काय ऑरमध्ये काय येईल हा टी इकडे डिव्हिजनमध्ये इकडे मल्टिप्लिकेशन करून एस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल्स टू
100. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, समजलं? इझी आहे, फक्त थोडेसे शांततेनं करायचे. ठीक आहे. 4 नंबरचं बघा काय दिलं आहे. S इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y इफ x इज इक्वल्स टू 15 आणि y इज इक्वल्स टू 9. ठीक आहे, चला सॉल्व करूया. सेम आहे, गिवनमध्ये काय दिलेलं आहे बघा. x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y. ठीक आहे, आता प्रोपोर्शनॅलिटी साईन काढली तर काय येईल, k/√y. k काय असतो, k इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट. व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे, आता बघा काय दिलेले आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 15 दिली आणि वायची 9 दिलेली आहे. पुट करू. व्हेन x इज इक्वल्स टू 15 अँड y इज इक्वल्स टू 9. व्हॅल्यू पुट करा. 15 इज इक्वल्स टू k/√9. तर √9 हे बघा 3 × 3 काय येत असते 9. म्हणजेच काय येईल आपलं रूट. जर बाहेर आले रूटच्या बाहेर तर काय येईल आन्सर 3 येईल ना. म्हणजेच काय येईल 15 × 3 इज इक्वल्स टू k. k इज इक्वल्स टू 15 3 जा 45. ठीक आहे, k ची व्हॅल्यू काय आली 45. वेन काय येईल मग. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल. x इज इक्वल्स टू 45/√y. और मध्ये काय येऊ शकते, √y इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. x × √y इज इक्वल्स टू 45. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. 3rd नंबरचं बघा. द बॉक्सेस आर टू फिल विथ द ॲपल इन अ हीप. इफ 24 ॲपल आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर नीडेड. काय दिलेलं आहे, एक ॲपलचा ढीग पडलेला आहे. तर काय म्हणतात ते आपल्याला ॲपल फिल करायचे आहेत. कसे 24 ॲपल आर पुट इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये 24 ॲपल भरले तर आपल्याला असे किती बॉक्स लागतात 27 बॉक्स लागतात. ठीक आहे, तर काय कंडिशन दिलं आहे. सेकंड 36 ॲपल आर फिल इन अ बॉक्स. जर एका बॉक्समध्ये आपण 36 ॲपल भरले तर आपल्याला किती बॉक्स लागतील हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, समजलं. हे बघा 24 ॲपल एका बॉक्समध्ये भरले तर किती बॉक्स लागतात 27. जर 36 भरले तर किती लागतील. ठीक आहे, बघा सॉल्व करू आपण. बघा काय येईल. लेट क्वेश्चन नंबर 3 आहे ना. लेट द नंबर ऑफ ॲपल फिल इन अ बॉक्स बी एक्स. ठीक आहे, काय पकडलं नंबर ऑफ ॲपल फिल इन बॉक्स एक्स. ठीक आहे, आणि काय बघते आणि नंबर ऑफ बॉक्सेस. द नंबर ऑफ बॉक्सेस बी वाय. ठीक आहे, म्हणजे काय दिलेलं आहे हे बघा. जर आपण ॲपल कमी असले आणि त्याने काय होतात बॉक्स वाढतात आणि जेव्हा ॲपल वाढू तेव्हा काय होतील बॉक्स कमी होतील. म्हणजेच कोणतं प्रोपोर्शनल आहे इन्व्हर्सली. ठीक आहे, म्हणजेच काय येईल एक्स व्हॅरीज एक्स इन्व्हर्सली व्हॅरीज ॲज वाय. म्हणजेच काय इक्वेशन आहे ना आपलं एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y. म्हणजेच काय येईल आता सांगा. एक्स इज इक्वल्स टू काय ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी साईन काढली तर k/y. म्हणजेच काय असतो k काय असतो k इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, आता बघा आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे की 24 ॲपल जर एका बॉक्समध्ये पुट केले तर किती बॉक्स लागतात 27. म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिली आहे 24 आणि वायची दिली आहे 27. बघा एक्स इज इक्वल्स टू 24 आणि वाय इज इक्वल्स टू 27. चला पुट करा इक्वेशनमध्ये. काय येईल 24 इज इक्वल्स टू k/27. वायची व्हॅल्यू 27. k इज इक्वल्स टू हा इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन 24 × 27. k इज इक्वल्स टू काय येईल याचं मल्टिप्लिकेशन 648. ठीक आहे, k ची व्हॅल्यू आली. मग काय येईल. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन
सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल x इंटू इज इक्वल्स टू 648 अपॉन y किंवा x इंटू वाय इज इक्वल्स टू 648. ठीक आहे. आता बघा आपल्याला सेकंड कंडिशन काय दिली आहे, जर आपण एका बॉक्समध्ये 36 ॲपल टाकले तर आपल्याला किती बॉक्स लागतील. म्हणजे x ची व्हॅल्यू किती दिली आहे 36 दिलेली आहे आणि y ची काय करायचे फाइंड करायचे. म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू 36 आणि y इज इक्वल्स टू माहिती नाही क्वेश्चन मार्क. ठीक आहे. म्हणजे काय येईल आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन 36 मल्टिप्लाय बाय y इज इक्वल्स टू 648. म्हणजेच y इज इक्वल्स टू हा 36 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड 648 अपॉन 36. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय येईल 18. हे काय येईल y ची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे काय येईल आपलं फायनल आन्सर दच the number of boxes needed are किती लागतील आपल्याला 18 बॉक्सेस. ठीक आहे. बघा नोट डाउन करू शकता. क्वेश्चन नंबर 4 बघा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट यूजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आपल्याला काय दिलं आहे 2 स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांना आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे फक्त सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. बघा द वेवलेंथ ऑफ साऊंड एल अँड फ्रिक्वेन्सी आर इन इनवर्स व्हेरिएशन. काय सांगितलेलं आहे वेवलेंथ ऑफ साऊंड कशाने डिनोट केलेलं आहे एलनी आणि फ्रिक्वेन्सी एफनी. कशाची कोणते प्रोपोर्शनल आहे डायरेक्टली आहे की इनवर्सली व्हेरिएशन. ठीक आहे. हे बघा काय येईल मग आन्सर एल म्हणजे वेवलेंथ ऑफ साऊंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी मीन्स 1/f. ठीक आहे. फक्त आपल्याला काय लिहायचे त्याचे सिम्बॉलच लिहायचे हे असं आन्सर. सेकंड बघा द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट व्हॅरीज इनवर्सली विथ द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स d ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. काय म्हटलेलं आहे द इंटेन्सिटी म्हणजेच आय इज इनवर्सली प्रोपोर्शनल. इनवर्सली व्हॅरीज दिलेलं आहे कशाच्या स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर म्हटलेलं आहे म्हणजे काय येईल 1/d स्क्वेअर. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y अँड व्हेन x इज इक्वल्स टू 14 देन y इज इक्वल्स टू 16. ही फर्स्ट कंडिशन. इफ x इज इक्वल्स टू 10 फाइंड द y. ठीक आहे. बघा गिवन काय दिलेलं आहे आधी गिवनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला x इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y. ठीक आहे. आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकते म्हणजेच काय येईल x इज इक्वल्स टू k/√y. k काय असतो k इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट. व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आता काय येईल फर्स्ट कंडिशन बघा काय दिलेली आहे आपल्याला x इज इक्वल्स टू 14 and y is equals to 16. When x is equals to 14 and y is equals to 16. चला पुट करा व्हॅल्यू याच्यामध्ये काय येईल 40 is equals to k/√16 आहे. आता बघा √16 कशाचा स्क्वेअर आहे म्हणजे काय येईल 40 मल्टिप्लाय बाय कशाचा 4चा स्क्वेअर आहे म्हणजे काय येईल 4 इज इक्वल्स टू k. k इज इक्वल्स टू 4 4 16 म्हणजे 160. ठीक आहे. k ची व्हॅल्यू काय आली 160. ठीक आहे. इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल x इज इक्वल्स टू 160/√y किंवा x इंटू √y इज इक्वल्स टू 160. हे काय आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता बघा आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे x इज इक्वल्स टू 10 फाइंड द y. काय दिलेलं आहे x इज इक्वल्स टू 10 आणि y काय करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. पुट करा इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये 10 मल्टिप्लाय बाय √y इज इक्वल्स टू 160. काय येईल √y इज इक्वल्स टू हा 10 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड
160 अपॉन 10 काय होईल 0 0 कट रूट y इज इक्वल्स टू 16. ह्याला आता काय करू शकते, याला मी रूट काढून टाकायचं आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ द साइड म्हणजेच काय येईल रूट y स्क्वेअर इज इक्वल्स टू 60 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे काय होईल रूट आणि स्क्वेअर कट होईल म्हणजेच y इज इक्वल्स टू 16चा स्क्वेअर काय तो 256 म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आली 256. ठीक आहे, समजलं पूर्ण एक्झाम्पल. इझी आहेत, एकाच टाईपचे एक्झाम्पल आहे सर्व प्रॅक्टिस सेटमध्ये. क्वेश्चन नंबर 6 बघा, या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन. x varies inversely as a y when x is equals to 15 and y is equals to 10 if x is equals to 20 and then y. ठीक आहे, काय गिवन दिलेलं आहे आपल्याला, आधी गिवनमध्ये काय दिलं आहे, x varies inversely as a y म्हणजेच काय येईल x is inversely proportional to 1 upon y. ठीक आहे, आता व्हेरिएशन जर मी ही प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली तर काय ते x इज इक्वल्स टू k अपॉन y. k काय असतो, k इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट, व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजेच काय येईल फर्स्ट कंडिशन बघा, व्हेन काय दिलेलं आहे x इज इक्वल्स टू 15 आणि y इज इक्वल्स टू 10. याच्यामध्ये काय करू आपण पुट करू, म्हणजेच काय येईल 15 इज इक्वल्स टू k अपॉन 10. k इज इक्वल्स टू हा 10 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड, म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 10. k इज इक्वल्स टू 15 10चा 150. k ची व्हॅल्यू काय आली 150. ठीक आहे, काय येईल सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल x इज इक्वल्स टू 150. k ची व्हॅल्यू पुट करायची अपॉन y म्हणजेच x इंटू y इज इक्वल्स टू 150. हा इकडे डिव्हिजनमध्ये होता, काय केलं इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन गेली त्याला. ठीक आहे, आता सेकंड कंडिशन बघा काय दिलेलं आहे आपल्याला, x इज इक्वल्स टू 20 अँड देन y. काय येईल सेकंड कंडिशन आहे x इज इक्वल्स टू 20 आणि y काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय येईल आपलं इक्वेशन व्हेरिएशन x इंटू y इज इक्वल्स टू 150 होतं, म्हणजेच काय येईल x ची व्हॅल्यू 20 पुट करायची इंटू y इज इक्वल्स टू 150 मीन्स y इज इक्वल्स टू 150. हा 20 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड, म्हणजेच y इज इक्वल्स टू 0 0 कट 2 7 जा 14 0.25 जा 10 म्हणजेच y ची व्हॅल्यू आली 7.5. ठीक आहे, समजलं एक्झाम्पल. अशा प्रकारे मी ते प्रॅक्टिस सेट 7.2 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.